मित्रांनो 5 इयर सीईटीची ऑप्शन फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट ऑलरेडी संपलेली आहे. 3 इयर सीईटीची ऑप्शन फॉर्मची आजची लास्ट डेट असणार आहे. तर ज्यांचे ऑप्शन फॉर्म फिल करण्याचे राहिले असतील त्यांनी आपले ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून घ्या आणि कॅप राऊंडला सामोरं जाण्यासाठी तयार व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राऊंड 1 पासून राऊंड 3, 4 पर्यंत काय प्रोसेस असणार आहे ती पाहणार आहोत. सोबतच ऑटो फ्रीज, बेटरमेंट याविषयी सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि बेटरमेंट करताना तुम्हाला 1000 रुपये किती वेळेस पे करावे लागतील आणि किती वेळेस तुम्हाला बेटरमेंट करता येईल या सुद्धा गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 1 मध्ये जे तुम्हाला अलॉट झालेलं सीट आहे, इन केस तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर तुम्ही ते कुठल्या राऊंड पर्यंत रिटेन करू शकता या सुद्धा गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये 3 इयर आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजची लिस्ट दिली जाते. तुम्हाला कुठलं कॉलेज सुटेबल आहे, तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याच्याविषयी डिस्कशन केलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या राऊंडमध्ये आता तुम्ही कॉलेज फायनल करायला पाहिजे याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन या काउन्सिलिंग मध्ये केलं जातं. तर काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि काउन्सिलिंग जॉईन करा. तर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही पाहिलं तुमची फायनल मेरिट लिस्ट आली, त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरले. आता तुमच्या मेरिटच्या बेसिसवरती आणि प्रेफरन्सेसच्या बेसिसवरती तुम्हाला एक सीट अलॉट होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप राऊंड 1 मध्ये 4 पॉसिबिलिटी आहेत. त्यातली पहिली पॉसिबिलिटी आहे तुम्ही जे ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेजेस भरलेत त्यातला जो फर्स्ट ऑप्शन आहे, फर्स्ट प्रेफरन्स आहे, तो तुम्हाला अलॉट होईल. तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी इथे एलिजिबल नसतात. तो ऑप्शन ऑटो फ्रीज होतो. तुम्हाला तो ऍक्सेप्ट करावाच लागतो आणि कॉलेजला रिपोर्ट करून तिथे ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता दुसरी केस आहे केस बी, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स शिवाय दुसरा कुठलाही प्रेफरन्स अलॉट झाला आहे, जसं की 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काहीही असेल, पण फर्स्ट नसेल. तर इथे तुम्ही मॅन्युअल फ्रीज करू शकता. मॅन्युअल फ्रीज केल्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकत नाही. जर तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते फ्रीज करायचं आणि कॉलेजला रिपोर्ट करून तिथे ऍडमिशन कन्फर्म करायचं. तिसरी केस यामध्ये अशी असू शकते की तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स शिवाय इतर कुठलाही प्रेफरन्स अलॉट झालाय, पण तुम्हाला त्या अलॉट झालेल्या ऑप्शन शिवाय बेटर कॉलेजची अपेक्षा आहे. त्यावेळेस तुम्ही तिथे बेटरमेंट सिलेक्ट करू शकता आणि सेकंड राऊंडला ॲपियर होऊ शकता. पण बेटरमेंट सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला तिथे 1000 रुपये फीज पे करावी लागणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये चौथी केस अशी असू शकते की तुम्हाला सीट अलॉट झालं, फर्स्ट प्रेफरन्स तुमचा नाहीये आणि तुम्ही त्या सीटचं बेटरमेंट केलं नाही. तर या केसमध्ये जर तो तुमचा फर्स्ट प्रेफरन्स नसेल, तुम्ही फ्रीजही केलं नाही, बेटरमेंट पण केलं नाही, तर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये जाता. पण तुम्ही बेटरमेंट केलेलं नसल्यामुळे हे फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं सीट जे आहे ते तुमच्या हातातून जातं. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये आता जे सीट तुम्हाला मिळेल तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर राऊंड 2 येतो. राऊंड 2 याला फायनल बेटरमेंट राऊंड म्हटलं जातं. आता राऊंड 2 मध्ये जे विद्यार्थी इलिजिबल असतात ते विद्यार्थी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स अगोदर अलॉट झालेला नाहीये. त्याच्यानंतर असे पण विद्यार्थी असू शकतात की ज्यांना कुठलंही कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉट झालेलं नसेल. तर या प्रकारचे 2 जे विद्यार्थी आहेत ते सेकंड राऊंडसाठी इथे इलिजिबल असतात. सेकंड राऊंड नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं बेटरमेंट करू शकत नाही आणि इथे जर तुम्हाला नवीन सीट मिळालेलं असेल किंवा तुमचं बेटरमेंट केलेलं सीट असेल तर ते तुमचं फायनल सीट असतं. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला तुमचं ऍडमिशन सेकंड राऊंड नंतर कन्फर्म करायला हवं जर तुम्हाला सीट मिळालेलं असेल किंवा किंवा फर्स्ट राऊंड मधलं सीट तुम्ही बेटरमेंट करून ठेवलेलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा येतो कॅप राऊंड 3. कॅप राऊंड 3 हा स्पेशल राऊंड असतो. फर्स्ट राऊंड मधले केस सी आणि डी चे जे विद्यार्थी असतात ते पार्टिसिपेट करू शकतात. म्हणजे थोडक्यात कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळाला, ऑटो फ्रीज झालं, ऍडमिशन झालं, ते विद्यार्थी पुढच्या राऊंड मधून बाहेर गेले. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स शिवाय दुसरा एखादा प्रेफरन्स मिळाला, त्यांनी कन्फर्म केलं, ऍडमिशन घेतलं, ते विद्यार्थी आता इथे नाहीयेत. सी केसचे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी बेटरमेंट केलं होतं पण सेकंड राऊंड मध्ये त्यांनी त्यांचं ऍडमिशन कन्फर्म केलं, असे विद्यार्थी. आणि डी केस म्हणजे ज्यांना कुठलंही अलॉटमेंट याच्या अगोदर मिळालं नाही ते विद्यार्थी. सोबतच जे नवीन विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांनी कॅप राऊंड 1च्या अगोदर
कॅप प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट होता येतं. पण असे विद्यार्थी जे आहेत ते मेरिट लिस्टमध्ये ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्या नंतर कन्सिडर होतात. ठीक आहे. तर आता कॅप राउंड 3 जो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश ऑप्शन फॉर्म फिल करावा लागतो. फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. जर तुम्हाला राउंड 1 मध्ये आणि राउंड 2 मध्ये एखादं सीट मिळालेलं असेल आणि तुम्ही ते कन्फर्म केलेलं असेल तर ते कॉलेज तुम्ही इथे ऑप्शन मध्ये द्यायचं नाहीये. आणि जर कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला जर बेटर सीट मिळालं तर तुमचं जुनं सीट जे आहे फर्स्ट राउंड आणि सेकंड राउंडचं ते इथे ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आणि आता कॅप राउंड 3 मध्ये असंही होऊ शकतं की नवीन कुठलंही सीट अलॉट झालं नाही. तर त्यावेळेस तुमचं कॅप राउंड 1चं आणि कॅप राउंड 2चं जे सीट आहे तुमच्याकडेच राहतं. म्हणजे थोडक्यात कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला कुठलं नवीन सीट मिळालं नाही तर तुम्ही परत तुमचं कॅप राउंड 1चं आणि 2चं मिळालेलं जे सीट आहे ते तुम्ही कॉलेजवरती जाऊन अगेन कन्फर्म करून तुमचं ऍडमिशन तिथे कंटिन्यू करू शकता. आता कॅप राउंड 3 जो आहे थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तर तो आपण उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. समजा आता तुम्ही विद्यार्थी आहात. समजा मी आहे, माझं नाव अरविंद आहे. माझी प्रेफरन्स लिस्ट आहे जी कॅप राउंड 1 साठी मी दिली होती ज्याच्यामध्ये GLC, ILS, रिझवी आणि ठाकूर लॉ कॉलेज असे 4 कॉलेज मी कन्सिडर केले होते. आता कॅप राउंड 1 मध्ये मला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही. आणि कॅप राउंड 2 मध्ये मला रिझवी लॉ कॉलेज अलॉट झालं की जे माझं तिसऱ्या प्रेफरन्सचं होतं. मी ते ॲक्सेप्ट केलं आणि कॉलेजवरती जाऊन माझं कन्फर्मेशन दिलं. मी माझं ॲडमिशन कन्फर्म केलं. आता कॅप राउंड 3 स्टार्ट होतोय. पण मला असं वाटतंय की मी GLC किंवा ILS साठी ट्राय करायला हवं. मे बी माझं ॲडमिशन तिथं होऊ शकतं, अशी माझी खूप इच्छा आहे. तर मी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट इथे केलं. थोडक्यात मला आता कॅप राउंड 3 साठी नवीन ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल. त्याच्यामध्ये मी रिझवी लॉ कॉलेज इन्क्लूड करणार नाही कारण ते मला ऑलरेडी मिळालेलं आहे. माझं ॲडमिशन मी तिथं कन्फर्म केलेलं आहे. आता पुढे काय होईल? जर मला प्रेफरन्स 2 मिळाला कॅप राउंड 3 मध्ये की जो ILS आहे तर माझं रिझवीचं जे ॲडमिशन आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि मला आता ILS वरती जाऊन माझं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो असंही होऊ शकतं की कॅप राउंड 3 मध्ये मला कुठलंही कॉलेज मिळालं नाही नवीन. मग अशा केसमध्ये राउंड 2च्या वेळेस मी जे रिझवी कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलं होतं ते माझं सीट ॲज इट इज राहील. पण मला परत रिझवी कॉलेजवरती जाऊन माझं ॲडमिशन अजून एकदा कन्फर्म करावं लागेल. आणि परत मी रिझवी कॉलेजवरती जाऊन माझं ॲडमिशनही कन्फर्म केलं नाही तर रिझवी कॉलेजचं माझं ॲडमिशन कॅन्सल होईल आणि मी विदाऊट ॲडमिशन घेताच राहून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो यावर्षी खूप जास्त ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. सीट्स कमी आहेत. कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. मोस्ट ऑफ द मुलं जे आहेत ते कॅप राउंड 1 मध्येच त्यांचे ॲडमिशन कन्फर्म करून घेतील. बेटरमेंट जे करतील ते कॅप राउंड 2 मध्ये त्यांचे ॲडमिशन कन्फर्म करून घेतील. कॅप राउंड 3चं रिस्क जे आहे ते तुम्हीही घेऊ नका आणि दुसरं कोणी घेणार पण नाही. त्यामुळे होईल तेवढं कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 मध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. कॅप राउंड 3 कडनं जास्त अपेक्षा ठेवू नका. आणि जर तुम्हाला मॅनेजमेंट राउंडला जायचं असेल तर ऑब्व्हियसली कॅप राउंड 3 नंतर मॅनेजमेंट राउंड होईल. मॅनेजमेंट राउंडमध्ये तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजवरती जाऊन तिथे ॲडमिशन तुमचं कन्फर्म करू शकता. तर हे होतं कॅप राउंड 1, 2 आणि 3 विषयी. तर मित्रांनो आता आपण पाहिलं की फ्रीज कशाला बनायचं, ऑटो फ्रीज कशाला बनायचं. जर ऑप्शन 1 तुम्हाला मिळाला असेल तर तो ऑटो फ्रीज होतो. जर तुम्ही मॅन्युअली फ्रीज सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. बेटरमेंट जे आहे तिथे तुम्हाला ₹1000 फी पे करून बेटरमेंट करून घ्यावं लागतं. मित्रांनो बेटरमेंटच्या केसमध्ये आणि कुठलंही कॉलेज जर अलॉट झालं नाही तर या 2 केसेसमध्ये तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. थोडक्यात बेटरमेंट हे फक्त तुम्हाला फर्स्ट राऊंड नंतरच करता येतं आणि सेकंड राऊंडसाठी तुमचं बेटरमेंट व्हॅलिड असतं. फीज तुम्हाला ती फक्त एकदाच ₹1000 पे करायची आहे. परत तुम्हाला कुठल्या प्रकारची फी पे करण्याची गरज नाहीये. आणि सगळे हे जे राऊंड असणार आहे ते CET सेलच्या शेड्यूलनुसार होतील. त्या पद्धतीने या कॅप राउंड्समध्ये पार्टिसिपेट करा, आपले ॲडमिशन्स कन्फर्म करा आणि आपल्या LLBला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशन्स कन्फर्म करून घ्या. थँक यू.